लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटले आहेत। या प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं आक्रमक भूमिका घेत रामकुंड परिसरामध्ये जोरदार आंदोलन केलंय। चोरी करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रामकुंड परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर निशाणा साधत चोरी करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आरोप केलाय। तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। आज आम्ही नाशिक शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गोराराम मंदिराच्या समोर आणि हनुमानजीच्या साक्षीनं इथे निषेध आंदोलन करत आहोत। जे अयोध्येचं मंदिर झालं आणि त्या अयोध्येच्या मंदिरामध्ये चोरी झाली, ज्या पद्धतीने चोरी झाली, ज्या अयोध्येचं राम मंदिर उभं राहावं म्हणून अनेक लोकांनी जीव आपल्या धोक्यात घातले, अनेकांनी आपले प्राणाची आहुती दिली। ते राम मंदिर तयार झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आस्थेनं तिथं सगळ्या गोष्टी पवित्रपणाने जपल्या जातील, पण थोड्या दिवसामध्ये अजून मंदिर जुनंही झालं नाही तर तोच तिथे चोऱ्या व्हायला लागल्यात आणि थोड्या झटक्या नव्हे तर हजारो कोटी रुपयाच्या चोऱ्या झाल्या असं मीडियात सांगतंय। कोण चंपतराय, कोण टिनूलाल मिश्रा, कोण काय मिश्रा, हे सगळे लोक चोऱ्या करतात कसे हा आमचा प्रश्न आहे। त्या चोरांना पाठीशी कोण घालतं हा आमचा दुसरा प्रश्न आहे। आणि त्या चोरांच्याकडनं जर आज त्यांना शिक्षा झाली असेल, त्यांना तुम्ही अटक केली असेल, तर त्यांनी ठेवलेले पैसे, त्यांनी चोरलेलं सोनं, त्यांनी चोरलेलं चांदी ही परत तुम्ही रामाच्या तिजोरीमध्ये आणणार आहात का? आणि आमच्या भक्तांच्या भावनेशी न खेळता, आमच्या श्रद्धेशी न खेळता, राम ही जी आमची श्रद्धा आहे, ज्याला आम्ही हृदयात जपतो, त्या रामाच्या मंदिराचं पवित्र तुम्ही जपणार आहात का हा आमचा प्रश्न आहे, हे आमचं आव्हान आहे। राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। तर पुढे या मुद्द्यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।